हॅलो फ्रेंड्स, जयश्री किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण फोटो प्रिंट केक बघणार आहे। अतिशय इझी पद्धतीने बघणार आहे आणि फोटो प्रिंटचे काही अडचणी आहेत त्यासुद्धा मी ह्याच्यातून सॉल्व करणार आहे तुमच्या। आणि त्यानंतर मी हा 2 kg केक बनवलेला आहे। 10 बाय 10चा टीन यूज केलेला आहे मी, स्क्वेअर टीन। त्यामध्ये 800 ग्रॅम प्रीमिक्स यूज करून हा स्पॉन्ज बनवून घेतलेला आहे। त्यानंतर ह्याचे समान 2 लेअर कट केलेले आहेत मी। त्यानंतर क्रमकोट करून घेऊन मी हा व्हिडिओ तुम्हाला फिनिशिंगचा दाखवत आहे। अशा पद्धतीने मी फिनिशिंग करत आहे। आणि फोटो प्रिंट केकच्या बऱ्याच तक्रारी असतात, त्या म्हणजे ते फोटो प्रिंट कशा पद्धतीने लावायचं, कुठं स्टोअर करायचं, अशा बऱ्याच अडचणी आहेत ज्या मी आज ह्या व्हिडिओतून तुमच्या सॉल्व करणार आहे। त्यानंतर अशा पद्धतीने फिनिशिंग करत आहे मी। आणि फोटो प्रिंट जी आहे ती 1 दिवस आधी आणून ठेवलं तरी काही प्रॉब्लेम नाही, पण रूम टेम्परेचरला ठेवायला हवी। ती फ्रीजमध्ये ठेवायची नाही, खराब होते, त्यामुळे मॉइश्चर पकडते फ्रीजमध्ये ठेवलं तर। त्यानंतर ते तुम्हाला जेव्हा केक द्यायचा आहे त्याच्या आधी 1 तास 2 तास किंवा संध्याकाळी डिलेवरी करायचं असेल तर सकाळीसुद्धा तुम्ही फोटो प्रिंट लावून देऊ शकता। पण त्यावरती न्यूट्रल जेल काहीजण लावतात, पण न्यूट्रल जेल अजिबात लावायचं नाही। त्यामुळे काय होतं, त्याचा कलर जो आहे तो फोटो प्रिंटचा फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर स्प्रेड होण्याची शक्यता असते त्याची। त्यामुळे आपण काय करायचं, न्यूट्रल जेल नाही लावायचं। केक फिनिशिंग झाल्यानंतर तुम्हाला जेव्हा केक द्यायचा त्याच्या आधी थोडा उशीर लावलं तरी फोटो प्रिंट चालेल। आणि चांगल्या क्वालिटीची फोटो प्रिंट घ्यायची, आपल्या केक शॉपमधून भेटत असते, आपण जिथून केक मटेरियल घेतो तिथून। आणि त्यानंतर ती फोटो प्रिंट तिने आणल्यानंतर त्याच्यावरती एक प्लॅस्टिकचा कवर असतो आहे, तो आपण काढून घ्यायचा असतो आहे। काही शॉपवाले ते काढूनसुद्धा देतात। आता मला जो शॉपवाला देतो तो काढूनच देतो, ते प्लॅस्टिक फोटोचं व्यवस्थित पॅक करून देतात तिने। मी आता ह्या फोटो प्रिंटसाठी मी 1 दिवस आधीच फोटो प्रिंट आणून ठेवलेली आहे। ती रूम टेम्परेचरला ठेवलेली आहे मी। आणि त्यानंतर मी दुसऱ्या दिवशी सकाळी लावून सकाळी केक डिलेवरी केला आणि तिने नंतर संध्याकाळी सेलिब्रेशन केला। अजिबात काही केक डॅमेज झाला नाही किंवा अजिबात फोटो प्रिंटला काही झालेलं नाही। कस्टमरने चांगला रिप्लाय दिला। त्यानंतर मी त्यांना पिंक कलरमध्ये केक हवा होता, त्यासाठी मी पिंक कलर 2 ड्रॉप्स आणि रेड कलर 2 ड्रॉप्स अशा पद्धतीनं क्रीममध्ये मी मिक्स केल्यानंतर स्पॅच्युलाने अशा पद्धतीचा कलर रेडी झालेला आहे। आणि शाईनसुद्धा आलेली आहे आपल्या केकला। हा केक मी रात्रीचा बनवून ठेवून फ्रीजमध्ये आता सकाळ मी हे फोटो प्रिंट लावत आहे। अशा पद्धतीनं मी फोटो प्रिंट लावत आहे की एकदा ठेवलं की उचलायचं नाही, कट होण्याची सुद्धा शक्यता असते। त्यामुळे हळू ठेवू शकता आपण। ठेवताना उशीर लागला तरी चालेल, पण व्यवस्थित ठेवायचं। त्यानंतर ठेवल्यानंतर अशा पद्धतीनं त्यावरती हात फिरवून घ्यायचा, कारण त्या फोटोच्या आतमध्ये जे एअर असलेलं असते ते एअर बबल येतात, ते येऊ नये त्यासाठी अशा पद्धतीनं केकवरती प्रिंट लावून घ्यायची आहे। त्यानंतर अतिशय इझी पद्धतीनं तुम्हाला कोणत्या नोझलने बॉर्डर काढायची आहे ती तुम्ही काढू शकता। तर मी माझ्याकडे जे नोझल अवेलेबल आहे त्या नोझलमध्ये फ्लावर्स येतात, अशा पद्धतीनं मी बॉर्डर काढत आहे। तुम्ही कोणतेही नोझल यूज करून बॉर्डर करू शकता। अशा पद्धतीनं इझी पद्धतीनं मी हा केक तुम्हाला दाखवलेला आहे। आणि तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। आणि काही अडचण असेल तर कमेंट करा, ते सुद्धा मी सॉल्व करेन फोटो प्रिंटच्या बाबतीत। आणि वेगळे कोणते केक बघायचं असेल तर ते सुद्धा कमेंट करून सांगा। अशा पद्धतीने माझा केक पूर्ण होत आहे। अतिशय सोपा आहे, पण किती छान अट्रॅक्टिव्ह झालेला आहे आपला केक। फक्त बॉर्डर मारल्यानंतर केक फिनिशिंग झालेला आहे पूर्ण आपला। त्यानंतर केकच्या खालच्या बाजूनसुद्धा आपण एक छोटी बॉर्डर मारून घेणार आहे। अशा पद्धतीनं आपला फोटो प्रिंट केक होत आहे। हे मी छोटं नोझल यूज केलेलं आहे, कारण बेसवरती जागा कमी आहे, त्यामुळे तुम्ही बॉर्डर मारू शकता, नाही मारलं तरी चालेल, पण मी मारत आहे। एकदम अतिशय छोटं नोझल यूज करून मी बॉर्डर मारत आहे, कारण केक दिसायलासुद्धा सुंदर दिसेल। अशा पद्धतीनं फोटो प्रिंट केलेला आहे केक। तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। आणि काही तुम्हाला फोटो प्रिंटच्या अडचणी असतील तर ते सुद्धा कमेंट करून सांगा। अशा पद्धतीनं आपला केक पूर्ण झालेला आहे। धन्यवाद फ्रेंड्स।